मित्रांनो, आपण बऱ्याच गोष्टीवरती ॲट टाइम फोकस करतो, पण तो फोकस होत नाही. आपल्याला कोणत्यातरी एकाच गोष्टीवरती फोकस करावा लागतो. त्याला आपण वन थिंग असं म्हणतो. म्हणजे एकच गोष्ट निवडून त्या गोष्टीवर फोकस करणं आणि ती गोष्ट मनापासून करणं म्हणजे द वन थिंग आहे. विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, मी डॉक्टर संतोष पाटील. युवकांसाठी यशाची वाट या आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे द वन थिंग. मित्रांनो, द वन थिंगचा सरळ अर्थ आहे एकच गोष्ट. आता ही एकच गोष्ट हा व्हिडिओ आपल्या 5 पॉईंटमध्ये डिवाइड केलेला आहे. आता हा व्हिडिओ होत असताना याच्यामध्ये 5 मुद्दे आहेत जे तुम्हाला मी सांगणार. त्यातला पहिला मुद्दा द वन थिंग म्हणजे काय. मित्रांनो, आपण बऱ्याच गोष्टीवरती ॲट टाइम फोकस करतो, पण तो फोकस होत नाही. आपल्याला कोणत्यातरी एकाच गोष्टीवरती फोकस करावा लागतो. त्याला आपण वन थिंग असं म्हणतो. म्हणजे एकच गोष्ट निवडून त्या गोष्टीवर फोकस करणं आणि ती गोष्ट मनापासून करणं म्हणजे द वन थिंग आहे. मित्रांनो, द्रोणाचार्यानं ज्यावेळी अर्जुनाला प्रश्न विचारला की तुला काय दिसतंय, त्यावेळी त्याने फक्त सांगितलं की मला पक्षाचा डोळा दिसतो. मित्रांनो, हा पक्षाचा डोळा दिसणं म्हणजेच द वन थिंग आहे. म्हणजे हे वन थिंग तुम्हाला तितक्या ताकदीने दिसणं अत्यंत महत्त्वाचं आहे मित्रांनो. म्हणून याच्यामध्ये द वन थिंग म्हणजे काय हा आपण पहिला पॉईंटमध्ये बघितला. त्याच्यामध्ये दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे डॉमिनो इफेक्ट. मित्रांनो, एक छोटा डॉमिनो असतो आणि तो छोटा डॉमिनो मोठ्या डॉमिनोला पाडतो. हे कसं होतं तर हे कंपाऊंड इफेक्टनं होतं. म्हणजे एखादा छोटा डॉमिनो असेल आणि तो जर एकमेकाला थटत गेला तर शेवटी मोठा डॉमिनो पडतो. जर हेच डॉमिनो आपण एकमेकावरती रचत गेलो तर एक वेळ अशी येते की आपण चंद्राची उंची गाठू शकतो. म्हणजे डॉमिनो इफेक्ट याचा अर्थ असा आहे सरळ की सातत्याची ऊर्जा खूप मोठी आहे. याच्यावर मी सेपरेट व्हिडिओ बनवला आहे, तो सुद्धा तुम्ही बघू शकता मित्रांनो. तिसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये आपल्याला असं सांगता येतो की प्रोडक्टिव्हिटी वाढवणं गरजेचं आहे. आता ही कशी वाढते तर याच्यासाठी आपल्याला टाईमचं मॅनेजमेंट व्यवस्थित करावं लागतं. दुसरी गोष्ट, एखाद्या गोष्टीवरती आपल्याला शांतपणे बसून विचार करणं अत्यंत महत्त्वाचं असतं. आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो की आपलं कामाचे जे स्लॉट्स आहेत ते पाडणं सुद्धा अत्यंत महत्त्वाचं असतं. या माध्यमातून आपली प्रोडक्टिव्हिटी वाढू शकते. अशा पद्धतीने आपण या प्रोडक्टिव्हिटीवरती फोकस करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. चौथी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, 3 खोट्या गोष्टी तुम्हाला कायम सांगितल्या गेल्या. त्यातली पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की सगळ्यांना होय म्हणणं. सगळ्यांना होय म्हणला तर तुमचा फोकस कमी होणार मित्रांनो आणि तुम्ही कोणतंच काम करू शकणार नाही. त्यामुळे नाही म्हणायला आलं पाहिजे. तुम्हाला नाही म्हणायला शिका, त्या माध्यमातून तुम्ही पुढे जा. दुसरी सगळ्यात आपल्याला कोणती गोष्ट सांगितली जाते की मल्टीटास्किंग. आता मल्टीटास्किंग ह्यातनं जास्त प्रोडक्टिव्ह काम होते असं वाटतं. आता याचे 2 अर्थ आहेत. म्हणजे एकाच वेळी अनेक गोष्टी करणं, म्हणजे काम पण करायला लागलाय, तुम्हाला मेसेज पण आलाय, तुम्हाला ईमेल पण करायचा आहे. हे जर तुम्ही करायला लागला तर हे मल्टीटास्किंगमध्ये तुमची कुठलीच गोष्ट होऊ शकत नाही मित्रांनो. म्हणून एकच गोष्ट करायची असेल तुम्हाला आणि एकाच गोष्टीवर फोकस करायचं असेल तर मल्टीटास्किंग टाळलं पाहिजे मित्रांनो आणि एकाच गोष्टीवरती जास्तीत जास्त फोकस केला पाहिजे. दुसरी गोष्ट, प्रत्येक वेळी फक्त हार्डवर्कच करणं. फक्त हार्डवर्कनं काय होत नाही मित्रांनो. हार्डवर्क बरोबर आपल्याला स्मार्टवर्क सुद्धा गरजेचं आहे आणि स्मार्टवर्क ह्या छोट्या छोट्या टिप्समधून येतं आणि त्या माध्यमातून आपण पुढे जाऊ शकतो. त्यातला 5वा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो असा आहे की आपल्याला 4 म्हणजे आपल्याला चोरी करणाऱ्या गोष्टी, आपला टाईम चोरी करणाऱ्या गोष्टी शोधता आल्या पाहिजे. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आपल्या वाईट सवय दूर करणं. आता याच्यामध्ये काय आहे की लेट उठणं, व्यायाम न करणं, आहार व्यवस्थित न घेणं, टाईम व्यवस्थित न मॅनेज करणं, ह्या वाईट गोष्टी म्हणजे ह्या सवयी आहेत आपल्या. आणि ह्या सवयीमुळे होतं काय की आपला फोकस कमी होतो आणि द वन थिंग म्हणजे एका गोष्टीचं आपलं फोकस होणं गरजेचं आहे आणि ज्या माध्यमातून काम होणं गरजेचं आहे ते होत नाही. ती निवडता आली पाहिजे आणि त्या माध्यमातून आपल्याला पुढे जाता आलं पाहिजे मित्रांनो. त्याची दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे वातावरणाचा इफेक्ट. आता वातावरणाचा इफेक्ट म्हणजे काय, आपल्या आजूबाजूला कसं वातावरण आहे हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे मित्रांनो. आपल्या आजूबाजूला जर चांगलं वातावरण असेल, म्हणजे आपण जिथं अभ्यास करतो तिथलं वातावरण व्यवस्थित असेल, आपल्या आजूबाजूला म्हणजे आपले मित्र जर पॉझिटिव्ह असतील, ते आपल्या ध्येयाला मदत करणारे असतील आणि आपल्या विचारांना पुढे नेणारे असतील आणि त्या माध्यमातून आपण आपल्या ध्येयापर्यंत लवकर पोहोचत असू तर ते वातावरण मेंटेन करणं गरजेचं आहे. याच्यामध्ये 2 भाग पडतात, एक आतलं वातावरण आणि एक बाहेरचं वातावरण. मित्रांनो, हम जो सोचते व हम बनते. म्हणजे आपण जे विचार करतो तेच आपण बनतो. म्हणून आपण मित्रांनो काय केलं पाहिजे की आपल्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह वातावरण नेहमी ठेवलं पाहिजे, जेणेकरून ते आपला चांगल्या गोष्टीसाठी पुढे नेण्यास मदत करेल आणि हे वातावरण तुम्ही तुमच्या अवतीभोवती मेंटेन केलं पाहिजे. थोडक्यात मित्रांनो, द वन थिंग म्हणजे अशी गोष्ट आहे की तुम्हाला आयुष्यामध्ये जे अशी गोष्ट निवडा जी केल्यामुळे तुम्हाला तहान लागत नाही, भूक लागत नाही, झोप लागत नाही, अशा काही गोष्टी आहेत आपल्या आयुष्यामध्ये. ती आवड असते आपली, ती आपली पॅशन म्हणून निवडा आणि त्यावरती काम करा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सक्सेस मिळेल, आनंद मिळेल आणि तुम्ही सगळ्या दृष्टीनं आयुष्यामध्ये यशस्वी व्हाल. या यशस्वी होण्यासाठी मित्रांनो माझ्याकडून तुम्हाला लाख लाख शुभेच्छा. द वन थिंग निवडा आणि कामाला लागा मित्रांनो. या कामाला लागण्यासाठी माझ्याकडून तुम्हाला नेहमी शुभेच्छा आहेत. खूप खूप धन्यवाद.